नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी खुश खबर आहे। अंगणवाडी मदतनीस व अंगणवाडी सेविका यांचे मार्च महिन्याचे अनेक दिवसापासून वेतन रखडलेले होते। आता हे वेतन अदा करण्यासाठी शासनाने निधी मंजूर केलेला आहे। त्या संदर्भातला महत्त्वाचा जी.आर. आलेला आहे। आता 2 ते 3 दिवसात हे पैसे त्यांना मिळणार आहे। तरी या जी.आर. विषयी सविस्तरपणे आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी आपण जी.आर. बघू शकता की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग दिनांक 22 एप्रिल 2025 रोजीचा हा शासन निर्णय आहे। यामध्ये सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी म्हणजेच मार्च महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील जे प्राधान लेखाशीर्ष आहे म्हणजे कोणकोणत्या घटकासाठी हे पैसे दिलेले आहे। 2 मध्ये 2025-26 जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पामध्ये किती तरतूद केलेली आहे त्यापैकी 3 क्रमांकाचा जो रकाना आहे त्यामध्ये दर्शवल्यानुसार 218 कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे मार्च महिन्याचे जे पगार आहे मानधन आहे ते देण्यासाठी 218 कोटी रुपये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। 2 ते 3 दिवसात हे पैसे अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे। तर त्या संदर्भातला हा महत्त्वाचा जी.आर. आहे। आता अंगणवाडी सेविकांना लवकरच त्यांचे पगार हे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। तरी हा महत्त्वाचा जी.आर. तुम्हाला बघायचा असेल तर महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी.आर. देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी आपण बघू शकता। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांपर्यंत मदतनीसांपर्यंत व्हिडिओला शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।